नमस्कार मित्रांनो, मी तुमचा फ्रेंड सोलो ट्रॅव्हलर. आज आपण चाललोय माणगावला. माणगावला एक मंदिर आहे, मी विसरलो ते एरियाचं नाव. मुगवलीला गणेश मंदिर आहे, तिकडे चाललो होतो सुट्टीत. आज आपल्याला बोललो तिकडे जाऊन फिरून ये. मी कुठे गेली सोबत संकेत पण येतोय आणि एक बहीण आहे आपली वैभवी म्हणून, ती पण एक येते. राहिलीत कुठे मला थोडा काय गेलं. विशेष काय ना, आज आपली सुट्टी आहे शुक्रवार, तर असंच फिरायला आपण. आणि एक आपल्याला 2 प्लांट पण घ्यायचे घरासाठी, ते पण घेऊन जाऊ. आता मी संकेतला कॉल केला, मला फक्त एवढंच नाही विचारला की पेट्रोल टाकणारच का नाही. मला काय माहिती की भाई हा पेट्रोल पंपवरती गेला म्हणून मी इथे त्याला बघत होतो की राहिला कुठं. तो गेला पेट्रोल टाकायला, मी त्याची तो वाढ बघत होतो. आपल्या 2 कंड्या दाखवते, काय माहिती 2 कंड्या आहेत का नाही, एकच कंडी आहे काय माहिती. तरी पण आपली गाडी माणगावला जाऊ नये, माणगावला पण जायचं आपल्याला. माणगावच्या 1-2 किलोमीटर आधीच आहे, जाऊन येऊ शकतो आपण, काही विषय नाही. थोडंसं गाण्याला ऐकत ऐकत जातो. हॅलो, कुठे आहात? हा, आहात कुठं? हॅलो, 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 अरे आहात कुठं? मी अंकरची जाळून थांबलोय. हा, अरे पेट्रोल आहे बाबा माझ्यात. हा, ए बाबा गाडीला पाणी मारून दे. का आलास? का आला?
आपण आलो तर गाडीला पाणी मारायला, थोडीशी माती बिती उडवलं आहे, खूप दिवसांनी पण करतो. हा काय हिमत्या भाऊ येतो काय? हिमत्या दुसरीकडे कुठे शिफ्ट झालाय? तो इथे येतो का? हा सध्या कुठं? हा हिमत्याचा कधी? काय बोलतेस? कधी झाला? कधी झाला? हा ओके, मला ओंकार काय बोलला नाही तर. ओंकारला 2-3 दिवस कॉल पण नाही करा मी. आम्हाला ओंकार स्पॉन्सरशिप करेल काय फिरायला जायची? तू तरी करशील काय? हे होतं रे नंतर. चला येऊ आम्ही. माझेच आहेत ते, माझेच आहेत ते. ए संकेतनी केलं नाही ते पे केला. कुठची कुठची एवढीच प्रॉपर म्हणजे इथे हे आहे एवढंच. दोन्ही गाड्या झाल्यात धुवून मस्त की चिकण्या झाल्या. हे कुठनं आतमधनं का बाहेर ना? हा आतमधनं का बाहेर ना? हा काय विषय मित्रांनो, काय विषय.
चेसीस तुटली यायची, चेसीस. काय दिसना आपण असंच दिसू जाताना फिरायला. प्लॅन बघू काय चाललंय आपलं, कुठं जायचं, द्वारका जायचं, खाटू श्याम जायचं की उज्जैनला जायचं, अजून काय फिक्स नाही केला आम्ही, पण 3 रूट प्लॅन केलेले आहेत. जर खाटू श्याम झाला तर नाव बोलायचं आपलं 1300 किलोमीटरची रनिंग होईल वन डेला. वन डेला नाही, टोटल रनिंग असेल आपली 1300 किलोमीटर इथनं ते खाटू श्याम. हा काय विषय झाला होता अजून, काय चाललंय का हाडमध्ये. हा इकडं होतं. हा काय विषय आहे. आधीचा फोटो जो ट्रक पाडला राहायचे, चेसीस तुटले त्याची ट्रायलची, त्याच्यामुळे त्यांना बोलतात की हा रोड घेऊ नका सर्व्हिस लाईनला. दुसरं एक दिवशी समजला भाऊ आला आणि त्याला असं ठोकाय चालला होता, रस्ता पडला त्या साईडला, त्याला लोक पण निघून गेले. आपण बघा, आपण कसं माहिती का रायडर, जितना रस्ता भेटतो ना तिथनं गाडी आपण टाकतो. पहिले दुसऱ्याची लिंक ना असं भेटलं आपल्या पाठचं असतं कोणत्या पाठीमागे. एवढे झवा प्राणी काय येते माझ्यामध्ये, जर रेट लावायची असते ही रुढी असते. त्याच्या जो पाठी घासला होता पिल्ले नव्हता, त्यांनी लुजली ते पकडला होता, तो पडला होता. मला मी त्याला काही केलं पण नाही पहिली गोष्ट, त्याला जर रेस लावायची तर प्रश्न करू शकतो आपण. त्याने काय केला, आला साईडला जेव्हा माझ्या हॉर्न मारला जोरात. काय करायचं भाई, दुसरी लेन आहे, जा ओव्हरटेक करून जाऊ शकतोस तू, बरोबर ना मित्रांनो. त्यांनी जवळ माझ्या हॉर्न मारला, पडला होता तो, कुठलाही गेला असेल तो. काय बोलायचं भाजी तर भाऊ आपलं असं रेस लावतो ते. तुला जाऊन जाय खूप सगळ्याचे लोक येतात आपले. अलीकडे क्रिकेटच्या स्पर्धा चालू वाटतं, पोरं दिसतात आणि ग्राउंड वरती खूप वर्ष झाले प्रकारे क्रिकेट मी खेळलो नाही, कुठच्या स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेशन नाही. जेव्हापासून शाळा सोडली, शाळा आणि कॉलेज सोडले
कुठच्या स्पोर्टला पार्टिसिपेट माझ्या राहिलंच नाही. कधीच जात नाही क्रिकेट तर अजून मला वाटत नाही कधी खेळत मला आठवत नाही कधी भरपूर आहे म्हणजे खेळायची इच्छा आहे पण ती काम त्याला जो ग्रुप लागतो आपल्यासोबत आणि आपण अनोळखी लोकांशी जाऊन खेळणं चुकीचं वाटतं मला कधी कधी मध्ये मध्ये जायचं अंकलची तर रात्रीची खेळायची ती लोक आपलं बॉक्स टाईप मध्ये आता ते पण नाही आमच्याकडे बॅट होती पण ते आहेत आपल्या एक दादा आहे ते घेऊन गेला आणि ती बॅट त्याने तिकडे सोडून टाकलं आपल्याकडे काहीच नाही मध्ये मध्ये कॅरम आपला आहे नॉर्मली कॅरमवरती तेवढी मजा नाही म्हणजे दोघं मी आणि संकेत असतो मोस्ट टाइम खेळायला तुझा पोरच नाही दोघांमध्ये किती बी मजा करतो बरोबर नाही तर संकेत तिने आपला ते इशारा दिला आहे की आपल्याला इकडं जायचं इकडं तर तो सर्व्हिस रोड घेऊन टर्न थ्रू त्या साईडला जायचं आणि ती म्हणजे त्या साईडला राईट साईडला आपल्याला सर्व्हिस रोड घेऊ इथं पुढं सर्व्हिस रोड इकडे जायचं आहे मागापासून मला 1 किलोमीटर जवळ झालं आपलं इकडेच जायचं इकडेच जायचं अजून ना बोला तर आपलं किती लांब आहे अजून आपलं तो रोड का भारी बनता भाऊ तिकडे तिथं आपण आलो राईट साईड लेफ्ट साईडचं आता आपण लेफ्ट साईडला चाललो रोड हाय का नाही ते मला दिसत नाहीत ना भाई भाई रोड लय भारी आहे आपला मला भीती वाट लागली आता हा आपला सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस मध्येच आहे आपला काय दशा आपली याची राहिली सोड रस्ताच नाही आधी फर्स्ट टाइम बघतो रे इथं शाळा आहे ती 26 जानेवारीची तयारी चालली इकडं मग मला माहित नव्हती इथं शाळा आहे म्हणून फर्स्ट टाइम बघतो किती वेळ रोडने गेलो असं तर मला माहित नव्हती शाळा इथे बाजूला श्री श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर निभावली भाई दुर्ला दुर्ला नुसता दुर्ला बघा त्याने रस्ता दिलाय आम्हाला
रस्ता दिलाय पण काय रस्ता दिला बाजूला रस्त्याच्या बाजूला माती उघडली सर्व. भारताचं आयुष्य असंच वाटतं धुरल्याच वाटतं कधी कधी वाटतं ते बघा तिकडे धुरलाच आहे. काही ठिकाणी निवडणुकीचं धुरलं आहे आणि काही ठिकाणी तर रस्त्याच्या वरती मातीचं धुरलं. ब्रिज रस्ता तर चांगला नाही एवढा ड्रीम विलेज काय बोलत त्या माहित मला. मग भारी बांधले पण का रस्ता एकदम भारी आहे. फायनली आपण पोहोचलो मंदिर इकडे. पार्किंग सुविधा इकडे आहे. 2 व्हीलर 10 रुपये, 3 व्हीलर 10 रुपये, 3 व्हीलर पण 10 रुपये, 2 व्हीलर का 10 रुपये का. मग 10,000 रुपये द्या आणि तुम्हाला एक समजलं नाही 2 व्हीलरला 10 आणि 3 व्हीलरला 10 रुपयेच का असंच का. जाऊ दे. काय 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 पण हा संकेत काहीतरी जुना आठवण आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. भरपूर जुन्या आठवणीत बोलतो भरपूर. आता काय माहिती जुन्या आठवणीमध्ये मध्ये काय काय असेल. भरपूर काय बोलते भरपूर. हा काय बोलला
देव बोलतोय तुझे हात खाली टेकले. आपले कॅमेरामॅन शूट करतात आणि आपला मॉडेल तोंड वाकडा करते. फायनली फोटोशूट झालंय. संकेतला काय आमचे 2-4 फोटो आवडले. काय नाही आवडले, काय नाही आवडले बस. अरे एवढा माझ्यासारखा फोटोग्राफर कुठे भेटणार ना. ओके मध्ये काढले सगळे फोटो, ओके मध्ये. पण त्याला मी काय करू, त्याचा प्रॉपर लाइटिंग नाही ते इथं. मित्र कुठे नर्सरी, नर्सरी कुठे आहे? देवदर्शन झालं आज आपलं. या साईडला वातावरण बघायला तर खूप भारी आहे सगळं. हे ना एकदम शांत वातावरण आहे. समोर दिसतोय तो आनंद भुवन आणि तो जातोय त्या हवेचं इथनं रोड असता ते डायरेक्टली आपण कनेक्ट झालो असतो हायवेला. इथून मधला रोड ना कुठे राहिली आली. तर आपल्याला जायचं नर्सरीमध्ये. नर्सरीमधनं 2 झाडं घ्यायची आपल्याला आपल्या हॉलसाठी. मला देखील माहित नाही जवळपास कुठं नर्सरी आहे. मी आय थिंक सो हायवेवर एकदा नर्सरी केली ती पुढे आहे का पुढे वाटतं. पुढे जायचं. अरे तर असं घेऊन चाललंय का?
चाललो आता रॉंग साईडनी. अण्णांचा चहा एक आविष्कार नसतं नर्सरी. आविष्कार नर्सरी. गारा मांगा. लव्हेंडर. लव्हेंडर घ्यायचं आपलं. लव्हेंडर आपल्या आयुष्यात तर 2 घ्यायचे. तू आहेस ना? एक असा घे, एक असा घे. हा. तेवढंच असेल. कोण आहे का इथं? हा, चल तू पण चल. आपल्याला पेरूच झाड घेऊ. खाय प्यायची सोय आहे वाटते इथं. आपण कोण कामगार झालो बाई. हं? आपण हजे एमआयडीचे कामगार आपण. तू फ्लिपकार्टचा कामगार आहेस. मग वाटत नाही थाय वाटतं. नर्सरी मोठी आहे पण. हा इथे आहे वाटते. हा, कुठे यात कुठे झाड आहे? हिला पाहिजे ना. विचार लव्हेंडर. जा 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 झाड बघू जा. मच्छरांसाठी कसं असं हॉलमध्ये लावू शकतो कसं झाड आहे काय? मच्छर येतात ना हॉलमध्ये त्यांचं. हा, मच्छरांसाठी कुठचं? हा, हॉलमध्ये असं लावू शकतो असं. आहे का आपल्याकडं? नाहीत का? नाही नाही. तुला कुठचं घ्यायचंय? मनी प्लांट असं म्हणजे मनी प्लांट आहे. मनी प्लांट आहे ना. हम्म. आम्ही झाडं घ्यायला आलोय. झाडं घ्यायला आलोय. दादा मी काय बोलतो, आपल्याकडे लव्हेंडर आहे काय? लव्हेंडर नाही, मग दुसरा कुठचा आपण म्हणजे हॉलमध्ये असं लावू शकतो असं मच्छरांसाठी. हा, मच्छरांसाठी. मग आहे का आपल्याकडे अवेलेबल? गवतीच्या आहे काय? आणि दुसरं एक असतं बघ, म्हणजे ते अक्रोमा काहीतरी प्लांट आहे बघ. एरेका प्लांट काहीतरी आहे बघ. प्लॅन. हा, तो पण आहे. मला चॅट जीपीटीला दाखवला रे तसं, म्हणून विचारलं. तो आपल्याकडे अवेलेबल आहे का? तो तरी. अरे काय आहे का? ठीक आहे ठीक आहे, येतो मी येतो. हा ठीक आहे ठीक आहे, चालेल. तिथे गेल्यावरती कॉल करतो मी तुला. हम्म.
त्या दिवशी घरी मी असलाच घेऊन गेलो होतो, बाहेर माझ्या घराच्या लावलेलं आहे. सध्या आपल्या आयुष्यात फुल नाही तर आपण फुलं घेतोय का, असं विषय. काय बोलली बाया? हा, एक विसावा जवळ एक नर्सरी आहे, तिथं मी कॉल केला जाता. तो बोलला आपल्याकडं लव्हेंडर तर नाही आहे, पण एक दुसरे एक त्यासाठी येतं गवतीच्या मुलं, पण मच्छर येत नाहीत हॉलमध्ये, त्या जवळपास येत नाही जे वासाने. तो एक आपल्याकडे आहे अवेलेबल बोलतो तो. तो घ्यायला जाऊ आपण. ए विसावाला जाऊ चल. विसावाला आहे गवतीच्या. गवतीच्या गवतीच्याला पण येत नाहीत. की फुलं कशी भारी आहेत ना. हा कुठचा मध्ये सापाला बाहेर. आपल्या तर घराच्या बाहेर ठेवायला काय प्रॉब्लेम नाही, आपल्या कोंबड्या लय खतरनाक आहेत. हा आहे कमल फूल. कमल फुल आहे ना, हा कमल फुलच आहे ना, कमल फुलच आहे ना. कमल फुलच आहे ना. चला आंबे आले ते बघ, मोहर फुटले त्याला आत्ताच. हा, हा हापूस आंबा. हापूस आंबा. हा, क्या क्या म्हणजे माहिती काय? आपलं दोन झाडं कट करून त्याच्यामध्ये थोडं कापतात, त्याला ते पानं अडकवतात इथे, सारखे. त्याला कलम कलम करतात. ए विसावाला विसावाला जाऊ, विसावाला. हे विसावाला जाऊ, विसावाला. हा, कुठनं टर्न का? अरे भाई एवढं लांब नाही आपलं. हे ना संकेत जरा घाबरला. तर आम्ही आता त्या आविष्कार नर्सरीमधला पण निघालो, आणि तिथं मला पाहिजे तो झाड नाहीच भेटलं, लेव्हेंडर म्हणून. आणि महाडमध्ये एक नर्सरी आहे, त्या नर्सरीमध्ये मी कॉल केला होता. तो बोलला माझ्याकडे पण अवेलेबल नाही, पण तुला ज्या ह्याच्यासाठी पाहिजे म्हणजे मच्छरांसाठी, तर एक गवती चहा म्हणून आहे, तर ते घरात लावू शकतो. यामुळे कसे त्याच्या वासामुळे घरात मच्छर येत नाहीत. मग तो आता घ्यायला जाऊ आपण. काहीतरी विषय आहे रे.
लय गाडी. काहीतरी झालंय हो. सरळ 3-4 गाड्या एकदम त्यांनी लाईनीशीच घेतले. बरोबर आहे त्यांचा पण एक प्रकारे. तर तुम्ही विदाऊट हेल्मेट गाडी चालवत असाल तर त्यात तुमची पण चुकी आहे. तिला आहे ते घालायचं सेफ्टीचं. बरोबर ना मित्रांनो. हा फक्त रोडची काय झाला बिला तर मला प्रश्न आहे अमक्या संकेतला ना अडवलं. आपल्याला पूर्ण डायव्हर्जन आहे का? तुमचं आहे वाटतं. आहे डायव्हर्जन आहे. नाही. बघा असं. हा विषयच काय समजला नाही. कसली शेती लावतो इथे. टोटल नावालाच नाही तर ना इथनं तिथपर्यंत टोटल 4-5 एकर असं नाही त्याची जास्त पण असेल कदाचित. सगळं आलेलं नर्सरी लावतो ठीक आहे. व्हिडिओ भारी दिसतंय आणि संध्याकाळचीच गेले बाहेर वाटतं मस्त. कमेंट मध्ये सांगा मला एकदम भारी सुरू. आपण आपल्या ड्रायव्हिंग वरती फोकस करू. नजारा बघत बघत जाऊ. घाट मध्ये कुठं काय काय चालतं तेच माहित नसतं आपल्याला पहिली गोष्ट. कपडे घालून
चला आपण चाललो आपल्या घरी. आता लय फिरलो लय थकलो गाडी चालवून पूर्ण. आपली गाडी पण थकली. आता आपण जाऊ आपल्या घरी. म्हणजे आवाजावरून समजलं असं खूप थकलं आणि बोलायची बिलकुल इच्छा नाही. घरी मस्त की झोपून अशा प्रकारे आपला आजचं ती सुट्टी संपलेली आहे. आणि आता आपण बसायचं मस्त गेम खेळू पडलो आपलं. आणि उद्या आपले आहे सेकंड. ठीक आहे. चला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल याची. चला अशा प्रकारे आपण आता आपला हा ब्लॉग इथंच संपू आणि आपापल्या घरी जाऊ. चला टाटा बाय.